ब्रह्मण्यः ब्रह्मकृत ब्रह्म ब्रह्म ब्रह्मविवर्धनः 661 ब्रह्मण्यः तपोवेदाश्च विप्राश्च म्हणजे तपस्या, वेद आणि ज्ञानी, ज्ञानमच आणि ज्ञान, ब्रह्मसौनितम ह्या सगळ्यांना ब्रह्म असं म्हणतात. तेभ्यो हितत्वात म्हणजे त्यांच्यासाठी हितकारक, आवडतं. इति ब्रह्मण्यः अशांना जे वंदनीय असतं ते ब्रह्मण्य. ब्राह्मणांचा परममित्र. ब्राह्मण म्हणजे कोण? तर जो शास्त्र, तप, वेद, सत्यज्ञान हे सर्व काही जाणतो. अशा ह्या ब्रह्मज्ञानाचं रक्षण करणारा असा जो तो ब्रह्मण्य. ब्रह्म म्हणजे जीव, जो सर्वांचा मित्र आहे असा जो तो ब्रह्मण्य. ओम ब्रह्मण्याय नमः. 662 ब्रह्मकृत तप आदींना कर्तृत्वात तपस्या वगैरे करणारा तो ब्रह्मकृत. वेद, तपस्या असं जो करतो तो ब्रह्म अर्थाचं पालन करणारा. सत्यात स्थित, तपात वास करणारा असं ब्रह्मकर्माची रचना जो करतो तो ब्रह्मकृत. किंवा ब्रह्मकृत म्हणजे ब्रह्मदेवाला निर्माण करणारा असा जो तो ब्रह्मकृत. ओम ब्रह्मकृते नमः. 663 ब्रह्मा ब्रह्मात्मना ब्रह्माच्या रूपात सर्व ब्रह्मांड सृजती निर्माण करतो. इति ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा देवाच्या अवतारात किंवा रूपात सर्व ब्रह्मांडाची जो निर्मिती करतो तो ब्रह्मा. ब्रह्मदेव निर्माता प्रेरणाशक्ती रूपात ब्रह्मण्याच्या माध्यमातून जो निर्मिती करतो. सर्वात मोठा, विशाल, सर्व सहयोग, जे ज्ञान, सर्व चुकीच्या धारणा हा दूर करणारा, सिद्धांतांना शुद्ध करणारा, इंद्रियांच्या पकडीपासून दूर करून ज्याला स्वतःच अनुभवता येतं तो ब्रह्म. ओम ब्रह्मणे नमः. 664 ब्रह्म बृहत्वात म्हणजे प्रचंड म्हणून ब्रह्म. बृहणत्वात म्हणजे जे सतत वाढतं ते ब्रह्म. च सत्यादी लक्षणम सत्य हेच ज्याचं रूप आहे ते ब्रह्म. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य, ज्ञान आणि अनंत असं जे आहे, असं ज्याचं स्वरूप आहे ते ब्रह्म. अपरिवर्तनीय, शब्द आणि ज्ञानेंद्रियांच्या पलीकडचा ज्ञानस्वरूप जो असतो ते म्हणजे ब्रह्म. प्रत्यस्तमितभेदम म्हणजे ज्याच्यामध्ये काही फरक नाही. यात सत्ता मात्रम अगोचरम जो आपल्याला आपल्या इंद्रियांमार्फत हा सापडू शकत नाही, वचसा बोलण्यामधनं सापडू शकत नाही. आत्मसंवेद्य हा आपल्याला आतमध्ये अनुभवावा लागतो असं जे ज्ञान आहे. तज्ज्ञानम ब्रह्मसंज्ञितम असं जे ज्ञान आहे ज्यामार्फत आपण त्याला आत्मसंवेद्य जो असतो असा जो तो ब्रह्म. ओम ब्रह्मणे नमः. 665 ब्रह्मविवर्धनः तप आदींना विवर्धनात तपस्या वगैरे वाढवणारा, ती करण्यास प्रेरित, प्रोत्साहित करणारा जो तो ब्रह्मविवर्धनः. ब्रह्माची आवड वाढवणारा. आता ब्रह्म म्हणजे तपस्या, वेद, सत्य, ज्ञान हे सर्व परमेश्वराच्या कृपेने, इच्छेने मिळू शकतं. पूर्ण निरंतर भक्ती आणि समर्पण केलं तर हे त्याच्यामुळे आपल्याला ब्रह्माची आवड निर्माण होते आणि ती जो वाढवतो तो ब्रह्मविवर्धनः. ओम ब्रह्मविवर्धनाय नमः.